नमस्कार. बालप्रतिभा या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजची गोष्ट आहे पंचकन्या. ह्या पंचकन्या कोण होत्या ह्या तुम्हाला माहीत आहेत का? पंचकन्या रिप्रेझेंट करतात शक्ती, बुद्धी आणि धैर्याची कथा. खूप वर्षांपूर्वी भारतभूमीत 5 अद्भुत स्त्रिया होऊन गेल्या. त्यांनाच पंचकन्या असं म्हणतात. त्या कोण? तर अहिल्या, द्रौपदी, कुंती, तारा आणि मंदोदरी. एकदा एका लहान मुलीने आपल्या आईला विचारले, आई, महिला दिन का साजरा करतो? आई हसली आणि म्हणाली, कारण स्त्री म्हणजे फक्त माया नाही तर धैर्य आणि बुद्धीचं रूप आहे. हे आपल्या पंचकन्यांकडून शिकायला मिळतं. आईने सांगितलं, अहिल्या काय दाखवते? तर अहिल्या आपल्याला क्षमा आणि नव्याने उभं राहण्याची ताकद शिकवते. द्रौपदी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धैर्य दाखवते. कुंती संकटातही संयम आणि मातृत्वाची शक्ती दाखवते. तारा बुद्धी आणि योग्य सल्ल्याने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करते. मंदोदरी सत्यासाठी उभं राहण्याचं धाडस दाखवते. मुलगी म्हणाली, म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये या 5ही गुणांचा प्रकाश असतो? आई म्हणाली, हो बाळा, म्हणूनच स्त्रीला कधीही कमी समजू नये. ती घरही घडवते आणि इतिहाससुद्धा. त्या दिवशी मुलीने ठरवलं, मी मोठी होऊन धैर्यवान, बुद्धिमान आणि दयाळू स्त्री बने. आता याचं तात्पर्य काय? तर स्त्री ही शक्ती, धैर्य आणि बुद्धीचे सुंदर रूप आहे. प्रत्येक मुलीमध्ये पंचकन्यांची प्रेरणा दडलेली असते. तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल आणि अहिल्या, द्रौपदी, कुंती, तारा, मंदोदरी यांच्या इंडिव्हिज्युअल जर स्टोरीज हव्या असतील तर कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये मला तसं नक्की सांगा. मी त्यावरही व्हिडिओ बनतो. धन्यवाद.